विसरून कशी जाऊ शकतात? जीएसटीच्या नावाखाली, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या नावाखाली फार्मर्स डेव्हलपमेंट कोणी करायची? कोणी करायचं शेतकऱ्यांच्या शेतीचा विकास? अरे त्याला स्वतःच रक्त आटवून, स्वतःचा रात्रीचा दिवस केला, हाडाची काळा केली. ही सगळी शब्द फक्त आणि फक्त सभेमध्ये ऐकायचे, टाळ्या वाजवायच्या. 5व्या वर्षाला पुन्हा त्या शब्द येणार आणि 5व्या वर्षाला परत शेतकरी राजा होणार आणि मधल्या काळामध्ये मात्र तो गुलाम राहणार. तो मधला काळ म्हणजे हा काळ आहे. त्या काळामध्ये आपल्याला गुलामीचं जे लक्तर आपल्यावर टाकली जातात, ती लक्तर आपण वेळीच रोखली नाही म्हणून 70 वर्ष त्या गुलामीच्या पाशामध्ये आपण त्या ठिकाणी जखडून गेलोय. आणि 5व्या वर्षाला मात्र आपल्याला थोडा काळ गुलामीतून मोकळं करण्याचं स्वप्न दाखवलं जातं आणि त्या स्वप्नाला आपण बोलतो आणि पुन्हा गुलामीच्या जोखडात जातो. कधी अमुक पक्षात, कधी तमुक पक्षात, कधी त्या पक्षात, कधी ह्या पक्षात. पक्षामध्ये आपण विखुरल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी एकाही पक्षाचं धोरण समजलं नाही. त्यामुळं आपलं धोरणच बनलं नाही. काय आहे धोरण? शेतीचेच कायदे असे का, असा प्रश्न आपल्याला का पडला नाही? मला घर बांधायचं आहे, मला नाफेड थ्रू पत्रे खरेदी करून द्या ना, असं का म्हणत नाही आपण? मला घर बांधायचं आहे, मला नाफेड थ्रू सिमेंट द्या ना. माझ्या मुलाला चांगल्या शाळेत शिक्षण घ्यायचं आहे, नाफेड थ्रू माझ्या मुलाला त्या शाळेत घाला ना. माझ्या बापाला आरोग्यावरती उपचार घ्यायचे आहे, लीलावती हॉस्पिटलला नाफेड थ्रू माझ्या बापाला उपचार द्या ना. जर हे तुम्हाला नाफेड थ्रू जमत नाही तर आमचे नाफेड थ्रू कांदे तुम्हाला फुकट का हवे आहेत? हा प्रश्न आपल्याला का निर्माण होत नाहीये? हा प्रश्न न निर्माण झाल्यामुळं नाफेड, निर्यात बंदी रातोरात येता आणि आपली कत्तल करून जाता आणि ती कत्तल सुद्धा आपण हसत हसत स्वीकारतो आणि मुर्द्यासारखं आपलं जीवन जगत चालतो. ह्याला जीवन ऐसे नाव देण्याला आमची मंजुरी नाही. ही मंजुरी आमची म्हटलो मी, माझी नाही म्हटलो. ही आमची मंजुरी एकीनं दिसली पाहिजे. याच्यासाठी हा प्रयत्न, आणि तो प्रयत्न आपल्याला जर जागवायचा असेल, तो प्रयत्न आपल्याला मोठा करायचा असेल तर तुमच्याकडे ती शक्ती आहे. कुठली शक्ती आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे शक्ती आहे याची जाणीव तरी आहे का? ती शक्ती, नेमकी शक्ती वापरण्याच्या दिवशी अशक्त करून ठेवतात. ही शक्ती कुठली आहे? या बोटावरती एक डाग पडतो, तो शाहीचा असतो. पण जर तो प्रामाणिकपणानं वागला नाही ना तर तो डाग चरित्रावर पडतो. तो चरित्रावर न पडू देता त्या बोटावरचा डाग या एकंदरीत व्यवस्थेवरचे डाग धुण्यासाठी जर वापरला ना तर चुटकी सरशी निर्यात बंद्या उठल्या जातील. कळाला का तो डाग कुठला? शाहीचा डाग, जो मतदानाच्या वेळेस खून म्हणून तुमच्या या बोटावरती टाकला जातो. त्या बोटानं तुम्ही त्या ठिकाणी मतदानाच्या असलेल्या यंत्राचं ते बटन दाबता आणि ते बटन त्यावेळेस ठरतं दाबताना तुमचं मन नसते का हे बटन आपण निर्यात बंदीचं दाबतोय का निर्यात खुलं करण्याचं दाबतोय. हे आपल्याच हातात आहे. कधी 20 वर्षामध्ये एखाद्यानं म्हटलं का कांदा प्रश्नावरती लोकसभेची निवडणूक झाली? देशाला जाऊ देत, देशाच्या निवडणुका कांदा प्रश्नावर होतात, परंतु कांदा उत्पादक शेतकरी मात्र स्वतःच्या प्रदेशामध्ये ती निवडणूक कांदा या मुद्द्यावरती गाजवत नाही. त्याचं हे अपयश आहे. तुमच्या डोक्यात कधी एखाद्या निवडणुकीला तुम्ही खासदारांना प्रश्न विचारला की या संदर्भामध्ये आपण काय करणार? कांद्याच्या संदर्भामध्ये आम्ही ऐन तोमात असताना आमचं एकरी उत्पन्न वाढण्याच्या लेट रब्बीच्या हार्वेस्टिंगच्या टायमाला, काढणीच्या टायमाला जर तुम्ही निर्यात बंदी केली तर तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? हा प्रश्न कधी विचारला आपण त्या खासदारांना? जर विचारला असेल तर तो भाग्यवान, जर विचारला नसेल तर तो दुबळा. आणि ती दुबळ्यांची संख्या खूप वाढली. आपण आपलं दुबळेपण आपल्याच भावकीमध्ये काढतो, त्याचं नैराश्य आपल्या शेजारच्या वरती काढतो, त्यामधले आलेलं अपयश आपण आपल्या लेकरा बाळावरती डाफरून काढतो. परंतु या तीनही गोष्टी जिथून जन्म घेतात त्या जन्माच्या ठिकाणी मात्र त्या बिंदूवरती तुम्हाला हे बोट ठेवायला घाबरतात, किंबहुना कचरतात, किंबहुना त्या दिवशी लाचार होतात. म्हणून हे बोट तुम्हाला आयुष्यभर लाचार करतं. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एकाच मुद्द्याच्या भोवती मी फिरतोय ना, एकाच मुद्द्याच्या भोवती फिरतोय ना. कुठला मुद्दा आहे? लाचारी, गुलामगिरी. ह्या आपल्याला आहेत याची तरी जाणीव आहे ना? पण आपण लाचार आहोत याची तरी जाणीव आहे का आपल्याला? असेल ती जाणीव तर आत्मपरीक्षण करावं लागेल, आणि नसेलच तरी ती जाणीव तर त्याविषयी सोडून आत्मपरीक्षण ह्याच्यासाठी करावं लागेल की जर हे असं होत असेल आणि त्या परीक्षणामधून त्यातले दोष बाजूला काढावे लागतील. आणि ते दोष आहे तुमच्या आमच्या मध्ये असलेल्या गटबाजीमध्ये. ती गटबाजी कुठं कुठं आहे? गणेश निंबाळकर प्रहारचा
अमुक अमुक भाजपचा, तमुक तमुक याचा. गणेश निंबाळकरनं भाजपलाही मतदान केलेलं आहे, एकदा शिवसेनेलाही केलेलं आहे, राष्ट्रवादीलाही केलेलं आहे. मी या तिघांनाही मतदान केलंय, परंतु 6 बिघे क्षेत्र या गणेश निंबाळकरनं या व्यवस्थेला पुणेगाव दरसवाडी नावाच्या पाटाला दिलंय, पण एक थेंब पाणी त्या गणेश निंबाळकरला पाहायला भेटलं नाही. उलट पक्षी यावर्षी येणार म्हणून 18 लाख रुपये फक्त पाणी विकत घेण्यासाठी या पठ्ठ्यानं त्या ठिकाणी खर्च केले, पण एक थेंबर पाणी ही व्यवस्था या गणेश निंबाळकरला देऊ शकली नाही. त्यामध्ये भाजपही होती, त्यामध्ये राष्ट्रवादी होती, काँग्रेस सुद्धा होती, शिवसेना सुद्धा. मी या पक्षांचा कधीपासून झालो याचा विचार करा ना. ते पक्ष आपले का होत नाही हा विचार कोणी करायचा? त्या पक्षांचं आपण का व्हावं जर ते आपले नसतील तर? जर एकांतामध्ये त्या पक्षांच्या धोरणाविषयी बोलायला गेलं ना तर लाज वाटते मला की सगळी लोक मोठ्या दिमाखानं ती झेंडे घेऊन मिरवताय, ज्यांचा विचार सुद्धा त्या झेंड्यांच्या दांड्यामध्ये सुद्धा नाही. मग नेहमी वाटतं झेंड्याचा रंग महत्वाचा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा भगवान असता आणि हिरवा असता तर आपण त्यांच्या विचारांच्या मागे गेलो नसतो का? छत्रपती शिवाजी राजांच्या झेंड्याचा रंग महत्वाचा नाहीये, त्या झेंड्याखाली एकवटलेल्या त्या समाजाच्या हातून जे स्वराज्य उभं केलं ते कार्य महत्वाचं आहे, झेंड्याचा रंग महत्वाचा नाही. हे सुद्धा ओळखायला अजून हा समाज कमी पडतोय. त्या समाजाकडून कितीशा अपेक्षा करायच्या हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. सेवा कार्याचा विसर पडलेल्या या समाजाला सेवा भाव जर मेला ना तर आयुष्य मरतं. सेवा भाव जर मेला ना चालता चालता माणसं जगायचं सोडून देतील. सेवा भाव आहे. ज्यावेळेस एखाद्याचा अपघात होतो, ऐन रानात कुठेतरी एकांतात अपघात होतो, मागून येणारा व्यक्ती त्याला गाडीवरून उचलतो, त्याला हॉस्पिटलमध्ये